मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। काल परवा अजितदादा बारामतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या मेळाव्यात तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही, या वर्षी तर नाहीच नाही पण पुढच्या वर्षी सुद्धा नाही। आणि त्यांनी घड्याळीकडे बघितलं, तारीख बघितली आणि म्हणले आता आज 28 तारीख आहे आणि 31 तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं कर्ज भरावं, कारण कर्जमाफी होणार नाही। आता शेतकरी मित्रांनो, खरंच हा प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करणं गरजेचं आहे। प्रत्येक शेतकऱ्यानं, ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे त्यानंही करावा आणि ज्याच्याकडे कर्ज नाही त्यानं सुद्धा करणं गरजेचं आहे। बघा, एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या अगोदर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला। त्यांचे म्हणजे कमीत कमी असे खासदार निवडून आले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात या गोष्टी आल्या की आता आपल्याला पुढे महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जायचंय। मग त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, पुन्हा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम आणला आणि या योजनांच्या माध्यमातून एक जनतेला भुरळ पाळली। भुरळ कसं घुमिले बघा, म्हणजे कसं गंडवलंय शेतकऱ्यांना किंवा मतदाराला की या योजना आणल्या आणि या योजनेच्या माध्यमातून अशी भरभराट होणार आहे जसं काय तुमची लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना, म्हणजे त्या 1,500 रुपये महिन्यात तुमच्या घरातल्या आता कोणाला कामच करायची गरज पडणार नाही, असं डोक्यात भरून दिलं। हे लक्षात घ्या बरं का, बारीक विचार करा। आणि त्यानंतर निवडणुकीच्या अगोदर मोठमोठे भाषण झाले। स्वतः आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर गळा ताणू सांगितलं की आम्ही आता सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहेत। म्हणले शेतकऱ्यांकडे कर्जच राहिलं नाही पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी करणार। आणि महाविकास आघाडी म्हणले आम्ही 3 लाखापर्यंत करू, या नव्हतं म्हणले सरसगट 7/12 कोरा करू, म्हणजे शेतकऱ्याकडे कर्जच राहणार नाही। आणि शेतकऱ्यालाही बरं वाटलं, हा भरभरून मतदान केलं शेतकऱ्याने सुद्धा। मात्र सर्वसामान्य लोकात ते म्हणतात की काही लोक खोटं बोलत आहेत, गप्पा मारतात, त्याचं काही खरं नाही, तो लय खोटारड आहे। पण मला सांगा शेतकरी मित्रांनो, हे संविधानाच्या पदावर बसलेले माणसं आहेत। यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, कर्जमाफी देऊ। त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा लागल्या होत्या की हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला कर्जमाफी मिळेल। बरं, हे कर्जमाफी द्यावं यासाठी विरोधी पक्षानं खास पुढाकार घेणं गरजेचं होतं। मात्र त्यामध्ये काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा सरकारला दाखवून दिलं की आपण हे आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं, आपल्याला कर्जमाफी द्यावी लागेल। त्यामध्ये परतूरचे आमदार बबनराव लोणीकर असतील, त्यानंतर आता ह्या अधिवेशनामध्ये चंद्रपूरचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील, यांनी सुद्धा दाखवून दिलं की आपण शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कर्जमाफी देऊ आणि आपण ते कधी पूर्ण करणार आहोत। आपण शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिले? कारण जसं आश्वासन दिले तसं आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देणं गरजेचं आहे। मात्र अजितदादांच्या त्या स्टेटमेंट नंतर स्वतः मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की जे अजितदादा बोलतात ते सरकारचंच मत आहे, सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही। मग जर कर्जमाफी सरकार देऊ शकत नसेल तर मग तुम्ही खोटं आश्वासन शेतकऱ्यांना का दिलंय? तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची कोणी मागणी केली होती का? तो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिन्यासाठी त्याची सुद्धा मागणी केली होती का? तशी मागणीच नाहीये शेतकऱ्यांची किंवा युवा जे तरुण पिढी आहे यांची। तरुण पिढीला गरज आहे नोकरीची आणि तीही कायमस्वरूपी नोकरी। तुमच्या 6 महिन्याच्या त्या पगारावर आता त्याच्यात 5 महिने वाढ केली, 6 महिने पुन्हा 5 महिने वाढ केली, म्हणजे 11 महिने केले।
याच्यात या तरुणांचं भागणार नाही. त्यांना कायमस्वरूपी रोजगार, कायमस्वरूपी नोकरी पाहिजे. आणि तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि ऐन वेळेस तुम्ही 3 दिवस 31 तारीख राहिली आणि म्हणतात की शेतकऱ्यांनी पैसे भरावेत. शेतकऱ्यांकडे काय पैशाचे झाड आहेत का? तुम्ही असे खोटे आश्वासन दिलीच कशाला? शेतकऱ्याकडे काही पैशाचं झाड नाही की लगेच तोडले आणून बँकेत भरले. आणि त्यानंतर आता आरबीआयने सुद्धा दाखवून दिलं. आरबीआयची नियमावली आता तुम्ही बघितली असेल, आपण ती पुढील व्हिडिओमध्ये आणू की आरबीआयनं नेमकं काय बँकांना सांगितलंय आणि सरकारनं आश्वासन दिल्याच्या नंतर किती दिवसात ते कंप्लीट करायला पाहिजे हे सुद्धा सगळं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही असं खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्याला फसवायले. आणि हा विचार आता शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. शेतकरी असो का कोणी असो, प्रत्येकानंच करणं गरजेचं आहे. खासदारांचा पगार वाढ होऊ शकतो 24%. मग शेतकऱ्याची कर्जमाफी का होऊ शकत नाही? सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सांगितलं 20,000 कोटी रुपये जरी असले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. मग तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी एवढा पैसा उपलब्ध करता, मग शेतकऱ्यासाठीच का पैसा नाही? कारण ही जी अर्थव्यवस्था चालते, बुडात शेतकरी मित्रांनो एक विचार करा, कोणत्याही गोष्टीची खरेदी हा जोपर्यंत म्हणजे सर्वात जास्त शेतकरी आहे, शेतकरी जोपर्यंत खरेदी करत नाही तोपर्यंत ही अर्थव्यवस्था सुद्धा व्यवस्थित चालत नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की शेतीमालाचे भाव पडत आहेत आणि जे निविष्ठा आहेत म्हणजे शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं असतील, या गोष्टी लागतात, याची भाव वाढ होत आहे आणि मग शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. याचा सुद्धा विचार प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो, आता जरी हे असं म्हणले असले, पुढे यांच्या जेव्हा भविष्यात निवडणुका येतील त्यावेळेस असंच काहीतरी मतदारांना चॉकलेट दिलं जाईल आणि त्या चॉकलेटच्या माध्यमातून पुन्हा भुरळ घातली जाईल. पण याचा विचार आता प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे की अशा भूलथापांना बळी पडायचं नाही. कुठंतरी आता विचार करणं गरजेचं आहे. हे एआयचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. प्रत्येक शेतकरी सुद्धा आता शिकलेला आहे, आता अनाडी कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करावाच लागेल. आणि महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, मागणी करावं लागेल, कुठंतरी शेतकरी सरकारची अडवणूक करावं लागेल. त्यावेळेस हा सरकार विचार करेल. नाही तर नुसतं आपण असे गार घरीच बसून राहिलो तर कर्जमाफी मिळणार नाही, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावही मिळणार नाही. आणि जसे परंपरागत शेतकरी जसे म्हणजे बेजार होत आलेत असंच पुढे पिढ्यानपिढ्या होत राहील. आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती तर किती कठीण आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी सुद्धा कोणी द्यायला तयार नाही, याचा सुद्धा विचार करा. म्हणून शेतकरी मित्रांनो, कुठेतरी हे आपल्याला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल, आपापसातील वाद मिटवावं लागतील, आपल्याला सोबत काम करावं लागेल. त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस येतील, याचा प्रत्येक शेतकऱ्यांना विचार करावा. आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.